अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यातच मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या मोसंबी आहेत त्या झाडालाच गळून पडत आहेत। त्यामुळे या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी हे सगळे शेतकरी सध्या धुळे सोलापूर हायवेवरती आलेले आहेत आणि त्यांनी इकडे धुळे सोलापूर हायवेवरती या सगळ्या मोसंबी फेकलेल्या आहेत। सरकारचा निषेध करतायत, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्याचबरोबर नुकसान भरपाई जास्त देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी हे सगळे शेतकरी करतायत। आपण या शेतकऱ्यांसोबत आता बोलणार आहोत। मात्र आपण तत्पूर्वी बघू शकता की या सगळ्या मोसंबी ज्या आहेत त्यांनी या रस्त्यावरती फेकल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय सांगाल, काय भूमिका आहे? आमची भूमिका ही आहे की शेतकऱ्याला लगेच आलेले आहे, कारण की दसरा आलेला आहे, दिवाळी आलेली आहे आणि आम्ही ज्या झाडाला 5 वर्ष मुलाप्रमाणे जीव लावतो ते आज आमचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी राजा हा मदतीची आशा करतो आहे, परंतु आमच्या शेतात आतापर्यंत कोणी आलेलं नाही आणि कोणी पंचनामे सुद्धा केले नाही। ज्या झाडाला आम्ही मुलाला जीव लावत नाही त्याच्यापेक्षा जास्त जीव आम्ही झाडाला लावतो। 5 वर्ष फळबाग यायला लागतात मोसंबीचं झाड आणि त्यानंतर आम्हाला म्हणजे फळबागाचं उत्पन्न सुरू होतं, परंतु 4-4, 4.5 वर्ष झाले, काही झाडाला 10 वर्ष झाले, ते आज काढाची बारी आमच्याकडे आलेली आहे आणि आमच्याकडे कोणी डोकून बायाला तयार नाही। यांचं जातीपातीच्या राजकारणामध्ये व्यस्त। मागणी काय? मागणी आमची ही आहे, फळबागाला सरसगट हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या आणि तुटकी फुटकी मदत देऊ नका। द्यायची असली तर 1 लाख रुपये हेक्टरी मदत द्या, नाहीतर तुम्ही मदत देऊ नका, आमच्याकडूनच काय लागन तर घेऊन जा। आम्ही असं समजू आमचं 50,000 लाख 2 लाखाचं नुकसान झालं, अजून आमचं 50,000चं नुकसान झालं असं आम्ही म्हणू। तुम्ही काय सांगाल? सध्याच्या जास्त पाऊस झाल्यामुळं मोसंबीचे सगळ्या झाडाखाली असा सडा झालेला आहे आणि प्रत्येक झाडाखाली कमीत कमी 2-2, 3-3 टोपले असं एका झाडाखाली मोसंबीचा माल आहे। लोकांनी 2-2 लाख रुपये लावून पाणी, उन्हाळ्यात पाणी नव्हताना पाणी टाकून, टँकरनं पाणी टाकून झाडं जतन केले आणि सगळा माल आज जास्त पावसामुळं खाली गळून गेलेला आहे। सगळी आमची नुकसान झाली आहे। तर आमची सरकारला मागणी आहे की शेतकऱ्याला हेक्टरी कमीत कमी 1 लाख रुपये अनुदान द्या अशी आम्ही सरकारला विनंती करतो आणि आम्ही सरकारचा निषेध जाहीर करतो जोपर्यंत आम्हाला अनुदान भेटत नाही तोपर्यंत। तर पुन्हा एकदा आपण बघू शकता की हे सगळे शेतकरी आहेत एकत्रित जमलेले आहेत। त्यांनी या मोसंबी ज्या आहेत त्या रस्त्यावरती फेकलेल्या आहेत आणि मोसंबी फळपिकांना हेक्टरी 1 लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्याची मागणी हे सगळे शेतकरी करत आहेत। कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।